आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। स्वागत आहे आपलं सुपरफास्ट 24 तास या चॅनल मध्ये। सातत्यपूर्ण विविध विषय आम्ही आपल्या पुढे करत असतो, आपल्याशी अपडेट्स नेहमी पोहोचवत असतो। असाच विषय फार महत्त्वाचा आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला दरवर्षी मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली। संपूर्ण जगभरात ही जयंती साजरी करून त्यांना वंदन केलं जातं। परभणी शहरात शंकरनगर येथे सुद्धा ही जयंती साजरी केली जाते आणि ही जयंती साजरी करण्याचा विविध उपक्रम साजरे केले जातात। यंदाही ही मोठी हर्षोल्लासात जयंती साजरी होणार आहे। तर या जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली, अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी वगैरे, आणि त्यातल्या त्यात यावेळेस स्वागत अध्यक्ष म्हणून समाजभूषण माननीय भीमरावजी हत्तेंबिरे संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष हे स्वागत अध्यक्षपदी आहेत। तर चला बोलूया, अध्यक्ष आहेत आणि टीम आहे त्यांच्याशी, की यंदा कसं उपक्रम आहेत, काय काय आहेत। काय नाव आपलं? विजय जल्हार नाव माझं। सध्या आपण अध्यक्षपदी निवड झालेली आहे। हो। काय सांगाल, कशा पद्धतीची जयंतीची तयारी आहे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून तुम्ही आता भीमराव हत्तेंबिरेंची निवड केली? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही हर्षोल्लासामध्ये जयंती साजरी करणार आहोत आणि यासाठी आम्ही जोरात तयारी लागलेलो आहोत आणि वर्षभरातील उपक्रम राबवणार आहात। जयंतीचं स्वरूप कसं असणार आहे? जयंतीचं स्वरूप असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रमापासून आम्ही सुरुवात करणार, लहान मुलं, महिला, त्याच्यानंतर आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये, आणि चांगले चांगले वक्ते आणून आम्ही बाबासाहेबाबद्दल किंवा महापुरुषांबद्दल कशी लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या माहिती विचार पोहोचावेत त्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित वा, संघर्ष करा असं शिक्षणाला फार महत्व दिलेलं आहे। आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातूनच समृद्धीकडे वळावं, यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून काही प्रयत्न आहे का आपल्या या जयंतीच्या? आम्ही ह्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या शंकरनगर येथे अभ्यासिका एक उपक्रम राबवणार आहोत ह्यावेळेस विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण आणखी माहिती व्हावी, यासाठी सोय व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आपण जर पाहिलं तर शंकरनगर जो परिसर आहे अतिशय सर्वसामान्य गरीब आणि कुटुंबातील विद्यार्थी तिथे असतात। या वर्षभरामध्ये त्या विद्यार्थ्यांना अजून काही देण्याचा प्रयत्न असेल का जयंती समितीच्या माध्यमातून? वर्षभरामध्ये आम्ही भरपूर कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यामध्ये बी आम्ही विद्यार्थ्यांसाठी छोट्या छोट्या चित्रकला स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, त्यांच्यासाठी शारीरिक त्यांच्या खेळ असो, त्यासाठी क्रीडा असो, त्यात आम्ही उपक्रम राबवत असतो आणि यानंतर राबवणार आहोत। यावेळेस आपण स्वागत अध्यक्ष म्हणून भीमराव हत्तेंबिरे यांची निवड केली, काय काय सांगता याबद्दल? बाबासाहेबांच्या विचाराचे दादा आहेत आणि प्रत्येक परभणी शहरातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये दादाचं नाव आहे आणि त्यांचे विचार लोकांना आवडतात, पटतात, आम्हालाही आवडले, पटलेत त्यांचे विचार, म्हणून यासाठी आम्ही दादांना स्वागत आदेश केलेला आहे। तर यंदाची ही हर्ष उल्हासात होणारी जयंती शंकरनगरच्या समिती गठीत करून स्वागत अध्यक्ष पदी समाजभूषण भीमराव हत्तेंबिरे यांची निवड केली। निश्चितच यानंतर जे उपक्रम साजरे होणार आहेत त्याचेही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत अपडेट्स देणारच आहोत। माझ्यासोबत अमर गालफाडे, मी राहुल वहिवाळ, परभणी।